श्रीराम समर्थ. श्रोते हो, आपले भारतीय सणवारात पंचमीला सुद्धा खूप महत्त्व दिलेलं आहे. ते आपण आज बघायचे. अहो, चैत्र शुद्ध पंचमी म्हणजेच लक्ष्मी पंचमी म्हणून तिला ओळखलं जातं. वैशाख शुद्ध पंचमी ही आद्य शंकराचार्य आणि रामानुचार्य यांची जयंती. श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमी. या दिवशी मनावरचा ताण कमी करून उत्साहाने जीवनाची वाटचाल जाण्यासाठी हिंदोळ्यावर झुलायचं असतं. म्हणून एक प्रसिद्ध गीत आहे. फांद्यावरी बांधिले ग मुनीनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. म्हणून असेही झुला त्या दिवशी करायचा असतो. म्हणजे श्रीरामपूर वगैरे ह्या गावामध्ये प्रत्येक स्त्रीनी 5 तरी झोके घ्यावे अशी प्रथा आहे. भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषी पंचमी. पुरातन काळामध्ये ऋषीमुनींनी जी रचलेली सूक्त आहेत, वेद आहेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा दिवस. तसेच बैलाचे कष्ट न घेता जे अन्न आपल्याला मिळेल म्हणजे स्वकष्टाने अन्न कमवून हे त्या दिवशी महिला व्रत करत असतात खाऊन. अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललिता पंचमी. नवरात्रातील कुंकवाच्या करंड्याची पूजा करायची असते. हेच या पंचमीचं वैशिष्ट्य. कार्तिक शुद्ध पंचमी त्याला पांडव पंचमी असं म्हणतात. त्याला जैनांमध्ये ज्ञान पंचमी असं म्हटलं जातं. त्यानंतर येते माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी. या दिवशी मुख्यत्वे बंगालमध्ये सरस्वती आणि दुर्गा देवीची पूजा करून शांतादुर्गा रथोत्सव हा साजरा केला जातो. मुलांच्या शिक्षणाचा सुद्धा आरंभ या दिवशी श्रद्धेने केला जातो. संत ज्ञानेश्वरांनी पैठण येथे रेड्यामुखी वेद बोलवले ते याच पंचमीला. आणि फाल्गुन कृष्ण पंचमी अर्थात सगळ्यांचा आवडता रंगपंचमी असा हा पंचमीचा सोहळा की जो मनामनामध्ये भरून राहिलेला आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या पंचमीची वाट पाहत असतो. श्रीराम समर्थ.